काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदनापुरी, पिंपरी लौकी, अजमपूर आणि आश्वी खुर्दचे केंद्रप्रमुख इंद्रभान गंगाधर पावसे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला। या गौरव सोहळ्यासाठी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले, हरिभक्तपरायण फरगडे महाराज, पालघर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी आणि इंद्रभान पावसे यांचे जावई अमोल बेलोटे, जिल्हा बँकेचे माजी व्हाईस चेअरमन रामदास वाघ, साखर कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ, सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचे राम मुखेकर, ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे, सुनील शिंदे, वैशाली सीड्सचे किसन शिंदे, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन राजू रहाणे, किसन खेमनर, माजी व्हाईस चेअरमन बाळू जाधव, संतोष दळे, माधव हासे, शिक्षण विस्तार अधिकारी मुखेकर, संचालक भाऊराव राहिंच, सरस्वती घुले आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार पावसे परिवाराच्या वतीने केला गेला। तर आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते सत्कारमूर्ती इंद्रभान पावसे यांचा सपत्नीक सत्कार केला गेला। कार्यक्रमाचं प्रास्ताविक माधव हासे यांनी केलं। यावेळी विघ्नहर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले, हरिभक्तपरायण फरगडे महाराज, कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे यांनी सेवापूर्ती निमित्तानं इंद्रभान पावसे यांना शुभेच्छा दिल्या। तर सत्कारमूर्ती इंद्रभान पावसे यांनी उपस्थित मान्यवरांसह सर्वांचंच अभिनंदन केलं। आमच्याकडे जेव्हा आम्ही शाळेत जायचं त्यावेळेला आमच्या वडिलांना जे शिक्षक शिकवायचे ते आम्हाला पण शिकवायला होते आणि त्या शिक्षकांची प्रतिमा आज आमच्या मनात तीही जशीच्या तशी करून ठेवलेली आहे आणि ज्या वेळेला एखादा शिक्षक समोर येतो त्यावेळेला त्या शिक्षकांप्रती असलेला आदर आपोआपच मन आणि माणूस नतमस्तक होतो। एवढं महात्म्य शिक्षकांचं आहे। खरं म्हणजे शिक्षक ही पेशा करत असताना खूप पिढ्या, किमान 3-1 पिढ्या तरी एक शिक्षक तयार करत असतो, त्यांच्यावर संस्कार करत असतो आणि अशा पद्धतीने संस्कार करत असताना पावसे सरांनी ज्या पद्धतीने काम केलं, शिक्षक म्हणून तर त्यांनी विद्यार्थी घडवलेच, परंतु तुम्हा सर्व शिक्षकांना एकत्रितपणे बांधून ठेवायचं काम, सर्वांमध्ये स्नेह आणि आदर निर्माण करायचं काम एक संघटक म्हणून सुद्धा पावसे सरांनी अतिशय उत्तमपणाने त्यांची कामगिरी बजावली। ही सेवा करत असताना त्यांना पुन्हा एकदा पदोन्नतीला सामोरं जावं लागलं। ते म्हणजे मुख्याध्यापकाची पदोन्नती त्यांना मिळाली आणि मुख्याध्यापक म्हणून त्यांना सावरगाव पाट या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली। तत्पूर्वी त्यांची समायोजनामध्ये शेवगाव तालुका दहेगावली या ठिकाणी सुद्धा बदली झाली होती। अनेक गावाचा शैक्षणिक प्रवास अखंडपणे करीत असताना सावरगाव पाट या ठिकाणी अतिशय चांगलं काम त्यांनी केलं। तालुक्यातली सर्वात जास्त पटसंख्या असणारी 7वीपर्यंतची शाळा या नावलौकिक असणाऱ्या गुणवत्तेत आघाडीवर असणाऱ्या शाळेचं मुख्याध्यापक पद अतिशय समर्थपणे त्यांनी सांभाळलं, यशस्वीपणे सांभाळलं, आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेतलं आणि अतिशय चांगलं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं। त्यानंतर केंद्रप्रमुख म्हणून त्यांना पुन्हा संगमनेर तालुक्यात यायची संधी मिळाली आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी जवळजवळ केंद्रप्रमुखांची संख्या अनेक या तालुक्यामध्ये 33 केंद्रप्रमुख असताना 7 ते 8 केंद्रप्रमुख आहेत आणि अशा काळामध्ये त्यांच्याकडे 4 ते 5 केंद्राची जबाबदारी पंचायत समितीच्या शिक्षण विभागानं दिलेली आहे आणि तीही अतिशय समर्थपणे त्यांनी सांभाळली। अशा रीतीने एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी आपलं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केले। पावसे सरांचं जीवन, त्यांचं बोलणं मिटले आणि रसाळ, साच आणि मवाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, फक्त ओव्यांमध्ये सांगतो मी, विस्तार करत नाही। त्याचप्रमाणे आम्ही 2006 साली आळंदीला 1 महिनाभर काही खोल्यांचे 1 महिना राहायचं सुट्टीमध्ये काही खोल्या बांधल्या, अतिशय कष्ट केले। 2009 साली आम्ही दिल्लीला प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना त्या ठिकाणी आम्ही गाथेचं पारायण केलं 7 दिवस दिल्लीला। त्याचप्रमाणे रामदेव बाबांकडे महिना राहिला
योग, ज्ञानेश्वरी, त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी ज्यांच्याकडे भजन आणि ह्या सगळ्या कार्याबरोबर विद्यादानाचं काम, विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम आणि हे करत करत काही काळ मुख्याध्यापक आणि आता केंद्र प्रमुख या पदावर ते वयाची 58 वर्ष पूर्ण करत आहे, निवृत्त होत आहे. आपल्या संस्कृतीनुसार ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, आज त्यांचं वानप्रस्थ आश्रमाकडे पदार्पण आहे. 4 आश्रम व्यवस्था सांगितली, ब्रह्मचारी भोगावी अक्षरे, वानप्रस्थी संयोगी योग. आज गृहस्थ आश्रमाचं कर्तव्य सांगितलं, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. त्यांनी धनार्जन केलं. 2 उमललेली गोड फुलं आहेत, कौस्तुभ आणि अनुजा, ही 2 फुलं त्यांच्या वेदीवरची आहेत आणि अतिशय समाधानी. आणि ते योगामधले यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समन या स्टेपपर्यंत पोहोचलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट योग शिक्षक आहेत, अतिशय उत्कृष्ट ज्ञानेश्वरीचे पारायण करणार आहे, अतिशय उत्कृष्ट भजने आहे. असे सगळे गुण ज्यांच्याकडे आहे. एवढं सांगतो त्यांच्यासाठी, इफ हेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट, आणि इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. चारित्र्याचा विकास हे करा शिक्षण. चारित्र्य कसं असावं हे भविष्यकाळातून शिकावं. अत्यंत कृतिशील, मालदारपासूनचं त्यांचं मला आयुष्य माहिती खूप चांगलं, निष्पाप जीव, कोणाबद्दल निंदा करणार नाही, मार्ग वाईट बोलणार नाही. आपण तरी समोर कधी कधी गोड बोलतो, मागे एकाची निंदा करतो, पण अजिबात इंद्रायण पाऊस येऊन कधी असं घडलं नाही. म्हणजे निष्पाप त्यांचं जीवन गेलं. परमेश्वराने त्यांच्या कुटुंबाला भरभरून दिलं. कौस्तुभ सुद्धा आता चांगली शेती करतो. त्याला कुठं टाकायचं तर मी म्हटलं आता आम्ही ठरलो होतं BSc ॲग्री व्हायचं. त्यांनी कौस्तुभला BSc ॲग्री टाकलं, तो BSc ॲग्री झाला. मला खूप चांगली सेंद्रिय शेती करतो त्यांचा चिरंजीव. आणि जावं पण खूप चांगलं झालं. पालघरच्या नगरपालिकेत उपमुख्याधिकारी जावं लागले. चांगलं कृतार्थ जीवन झालं. आणि मग आता हा उत्तरार्ध जो अरुण महाराज म्हणले किंवा सत्यदादा म्हणले, हा उत्तरार्ध त्यांच्या जीवनात सुरू झाला. तो अत्यंत चांगला आनंदाने व्यतीत करा, दुःख वाढायचं नाही. आणि जीवनात जर असं आपला आनंदात आहे. तू जर प्रेम कराल तर प्रेम हे जीवनाचं गवक असावं. अनेक जण मला आता मी काही पत्नीत होतो तो मी बऱ्याच वेळेला सांगतो की काय फंदात पडू नका. सत्यदादा जे बोलतात त्याला मी थोडा विरोध करतो की काही करून राजकारणात पडू नका, त्या निवडणुकीला फंडात जाऊ पण नका. पण गावासाठी या भूमीसाठी गाव बांधिलकी बांधून नीतीने चांगलं काम आपण करीत राहू का ज्याच्यात मनस्वी आनंद तुम्हाला मला मिळतो आणि तो मिळत अशी माझी खात्री आहे. आणि म्हणून चांगलं जीवन त्यांनी या समाजासाठी, गावासाठी, आपल्या भूमीसाठी, कुटुंबासाठी व्यतीत करावे. एक परिपूर्ण जीवन ते तसं जगणे, तसं म्हणजे जोडूया धन अरुण सांगितलं उत्तम व्यवहार आहे. पण जोडूया धन उत्तम व्यवहार आहे, अवघाची संसार सुखाचा करेल असं जीवनाचं ब्रीद तुमचं माझं असलं पाहिजे. अवघाचे संसार म्हणजे कोणाचा, माझा एकट्याचा नाही, तुमच्या एकट्याचा नाही, तर मी माझ्याबरोबर समाजाचा संसार प्रपंच चांगला केला पाहिजे आणि नीतीने वागलं पाहिजे. नीतीचा अर्थ आपल्याला बऱ्याचदा समजत नाही, आम्हाला समजत नसायचा. आणि म्हणून एका चांगल्या थोर पुरुषांची ही नीती म्हणजे नेमकी काय. आणि नीतीची व्याख्या ते इतकी सोपी सांगितली की तुमच्या वागण्याने, तुमच्या वर्तणुकीने समाजाला तुमच्या सभोवतीचे जमले त्यांना आनंद झाला पाहिजे आणि आनंदाने त्यांच्या अंतरात्म्याने तुम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे. असं तुम्ही वर्तन करणं, वागणं म्हणजे नीती. आणि ती नीती धरून आपण वागावं. मी पुन्हा आपल्या सावरगाव पाट येथे त्यावेळेस रुबन गुप्ता होत्या, ते म्हणे जमणार नाही. तर त्यावेळेस नेमकी आंबरे सर म्हणून यांचं पदवीधर त्यांनी नाकारलं आणि मग तिथं मी प्यासामध्ये तुम्ही जाऊ शकता म्हणून प्यासामध्ये आधी प्रशस्ती बदले मी तिथं हजर झालो. आणि तिथे जवळजवळ ती शाळा अतिशय लांब होती, तरी पण तिथं खूप आनंद वाटायचा. त्या सावरगाव पाटमध्ये गेल्यानंतर मी खूप विसरून जायचो का तन-मन धनाने तिथं काम केलं. अतिशय उघडी ओळखी शाळा होती. तिच्यात आता तुम्ही बघितलं बसं तर त्यावेळेस पाहिलं की तिथं झाडं नव्हती, तिथं खूप आम्ही झाडं वाढवली. आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रथमतः आम्ही तिथं ज्युनियर KG आणि सिनियर KG वर्ग सुरू करून तिथं आम्ही जिल्हा परिषदेची शाळा फार छान केली. माझे तिथले मुख्यकर सर आहे, साने सर आणि इतर गवंदे सर, बरेचसे माझे स्टाफचे तिथले लोक आले, सावरगाव पाटचे खूप लोक आलेले आहेत. आणि अतिशय छान पद्धतीने आम्ही तिथं गुणवत्ता वाढवली. आणि त्या ज्युनियर KG आणि सिनियर KGचा सुद्धा खूप आम्हाला फायदा झाला. आणि त्यानंतर मला वाटलं
की आता आपण तुम्ही इथंच रिटायर व्हा. म्हटलं काय हरकत नाही, आता काय थोडं वर्ष राहिलं, वर्ष 1.5 वर्ष. आणि मी तिथं पुन्हा अतिशय चांगलं काम करीत असताना मला प्रमोशन आलं 23 नोव्हेंबर 23ला. आणि मग तिथून मी केंद्र प्रमुख म्हणून प्रमोशन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र चंदनापुरी येथं मी प्रमोशन घेतलं. आणि त्यानंतर मला म्हटलं बरं चंदनापुरी मिळालं, फार छान झालं. परंतु अतिरिक्त केंद्र प्रत्येकाला आम्हाला वाटण्यात आले. आम्ही 9 केंद्र प्रमुख होतो, प्रत्येकाला 1 देण्यात आलं. आणि त्यानंतर हळूहळू एक जणाचं वयोमानानुसार रिटायर होत चालले, ते एक अतिरिक्त केंद्र पडलं. त्यानंतर मला पिंपरी लौकी दिल्यानंतर पुन्हा अतिरिक्त केंद्र म्हणून आश्वी खुर्द दिलं. तो पण 3 केंद्रांचा बी कार्यभार चांगला सांभाळला. परंतु जेव्हा आमच्या गाडीकरताई आजारी पडल्या आणि पुन्हा एक 4थं केंद्र दिलं, त्यानंतर मात्र मला ताप आला आणि माझी शुगर वाढली आणि फार खूप त्रास झाला. परंतु त्यातून मी सावरलो. आणि अशा प्रकारे मग 31 जानेवारी तारीख जवळ दिसायला लागली. आणि 31 जानेवारीच्या जोरावर मग मी ते पण कायदे सांभाळलं. आणि अशा पद्धतीनं आता व्यवस्थित आहे, कोणत्याही प्रकारची गोळी नाही, कोणतेही काही नाही. आता मात्र पुढील जीवन मला अतिशय छान पद्धतीनं जीवन जगता येईल. आणि जे माझे उर्वरित काही अशा आकांक्षा आहेत, जे गरजू आहेत, त्यांना मदत करण्याची माझी खूप इच्छा आहे. आणि अशा प्रकारे आधारच्या सहाय्याने आम्ही ते पुढे चालवणार आहोत. प्राथमिक शिक्षक आणि केंद्रप्रमुख इंद्रभान पावसे यांच्या विद्यादानाबरोबरच त्यांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याचं कौतुक आमदार सत्यजित तांबे यांनी केलं. खरं तर सर तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. फरगडे महाराजांनी तुमचं वर्णन केल्यानंतर ते खरंच एका प्राथमिक शिक्षकाचं वर्णन आहे का, हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. अध्यात्म बाबाराव तुम्ही थोडंसं मला तुम्ही कधी सांगितलंच नाही का सर त्यांना त्याच्यामुळं पावसे सर शिक्षकच राहिले, शिक्षक नेते झाले. पण असेही माणसं समाजामध्ये आहेत का जे शांतपणाने आपले काम करत असतात, आपले कर्म करत असतात, कुठेही गाजावाजा न करता, कुठेही खूप आपलं नाव झालं पाहिजे, खूप आपली कीर्ती वाढली पाहिजे असं न करता जे आपल्याला जबाबदारी आलेली ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असतात. आणि असे हे पावसे सर, त्यांच्या कार्यक्रमाला आज मला येण्याचा योग आला सेवापूर्तीच्या, त्याबद्दल मला फार मनस्वी आनंद झालेला आहे. सर, ही तुमची जरी सेवापूर्ती असली तरी तुमचं तब्येत पाहता, तुमचं सगळं ऊर्जा पाहता मला निश्चित खात्री येणाऱ्या काळामध्ये देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने या समाजासाठी काम करत राहाल. जे जे काम करायचं असेल, तुमच्या मनामध्ये जे काम करायचं असेल, अध्यात्माचं करा, शैक्षणिक करा, कोणतंही काम करा, परंतु माणसांनी सतत सक्रिय राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. माणूस सक्रिय राहायचा बंद झाला तर वार्धक्य लवकर येत असं आहे. त्याच्यामुळे त्यांनी घरापासून काही चालत नाही. त्याचं मेंदू आणि शरीर हे सतत काम करत राहिलं पाहिजे, जेणेकरून आपणही चांगले राहाल आणि समाजाला देखील आपल्या अनुभवाचा फायदा निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही. सरांबरोबरच सौ पावसेताईंनी देखील त्यांना कायम सहकार्य केलं. त्या शिक्षिका नाहीत ना, आता त्या शिक्षिका नाहीये. आता ह्यांनी कुठं कुठं नोकरी केलेली आहे. हे सकाळीच जायचे, संध्याकाळी यायचे. आता काही तुम्हाला सवय करून घ्यावं लागेल, घरीच राहते. अन्न फार अवघड काम असतं. कारण आता हे, आणि सर तुम्हाला विनंती आहे की घरातल्या कामात तुम्ही लक्ष घालू नका. जसं चाललंय तसं चालू द्या. ते मुंबईचे पोलीस आयुक्त फणसाळकर, त्यांचं फार सुंदर भाषण युट्यूबला बघा जरा, दळे सर. पोलीस रिटायर झाले त्यावेळेस त्यांनी सांगितलं, ते पोलीस रिटायर झाले आणि घरी बसले. आता रोज चौकशा करायची सवय लागली, रोज काम करायचं. ही मेथीची भाजी कितीला आणली, स्वस्त भेटत नव्हती का, हे
जे आता ते सोडून द्या, तुम्ही आजही लवकर घराच्या बाहेर पडायचं काहीतरी काम हात डोक्याला तुम्ही ठेवा. तुम्हाला सांगू देखील काहीतरी विषयाला हात घाला आणि त्या विषयामध्ये तुम्ही उर्वरित आयुष्य तुमचं चांगल्या पद्धतीने काम करावं अशी तुम्हाला सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो. या गौरव सोहळ्याप्रसंगी त्यांच्या परिवाराच्या वतीनं त्यांचं औक्षण केलं गेलं. कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख अशोक पावसे, BR नागरे, ज्ञानेश्वर फड, केंद्रप्रमुख सुभाष रहाणे, विनायक भोसले, रवींद्र आणाप, अशोक आबारी, नंदा वल्वे, आशा घुले, कल्पना बिडवे, पार्वती गाडेकर, बाळासाहेब जाधव, शिक्षक सुनील ढेरंगे, संजय कडलक, सुरेश नगरे, मुख्याध्यापक अशोक खेमनर, तुकाराम कानवडे, संदीप मंडलिक, दत्ता जोंधळे, नंदकिशोर रहाणे, सोमनाथ मदने, शशिकांत आव्हाड, भानुदास झंजाड, श्रीकांत बिडवे, सुभाष खेमनर, संदीप पावसे, जयराम पावसे, केशव घुगे यांसह नातेवाईक, मित्रपरिवार आणि मालदाड, सावरगाव पाट, पिंपळगाव, कोंझिरा, चंदनापुरी, आश्वी, देवगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नंदकिशोर रहाणे यांनी केलं, तर सर्वांचे आभार माधव हासे यांनी मानले. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, ST स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 17 63 65.